आपण आता प्रथम सुरुवात करूया की आपला लाल किताबशी कसा संपर्क आला आणि आपली यात्रा कशी सुरू झाली. तुमच्यासारखंच लाल किताब हे नाव आता लोकांना जसं फॅसिनेटिंग वाटतंय तसं तेव्हा आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये आल्यावरती आम्हाला पण वाटलं. आणि बेसिकली ना जेव्हा जातक आपल्याकडे येतो, क्लायंट येतो, तेव्हा प्रश्न त्याचे भरपूर असतात, समस्या भरपूर असतात, पण त्याला उपाय हवे, म्हणजे त्या सुटायला हव्या असतात. त्याचं म्हणणं काय असतं, तो आपल्याकडे काय येतो की काहीतरी बाबा मला मार्ग दाखवा, यातनं मला यातनं बाहेर काढा, याच्यासाठी तो आलेला असतो. राहू 8 ज्यांचा असेल ना, त्यांनी 8 खडके नारळ घ्यायचे. ते शहाळं जेव्हा सुकतं तेव्हा तो पिवळसर रंगाचं होतं आणि आतला नारळ सुट्टा होतो आणि तो वाजायला लागतो असं खडखड. त्याला लाल किताबच्या भाषेमध्ये किंवा पंजाबी भाषेमध्ये ललेर म्हणतात. खूप ताई, मग असं आहे की प्रत्येक गोष्टीला 43 दिवसाचे उपाय असं आहे का, की नाही, काही असं कमी काही नाही, दिवसांचे असं पण काही नाही. उपाय? काही रेमेडीज तर एकदाच, फक्त एकदाच आयुष्यात एकदाच करायच्या असतात, वन आणि टाइम. त्याचा अशाही रिझल्ट काही मिळतो. रेमेडीज असतात, त्याचाही रिझल्ट येतो. सगळं लाल किताब किंवा आता जे आपण उपाय देतो किंवा मी माझ्याकडे जर कोणी आलं तर सगळे उपाय मी लॉजिकली सांगू शकते की हे लॉजिक त्याच्या मागचं आहे, ते पटलं तरच करा, नाही तर करू नका असं काहीतरी. आणि लोकांना लॉजिकली सांगितलं की पटना. लाल किताब ना बेसिकली दानाला महत्व देते, सावधानीला महत्व देते, कुठेही ते तुम्हाला, आणि नातेसंबंधांना महत्व देते. येस, तुम्ही माझा सगळ्या रेमेडीज करताय, तुम्ही गुरुच्या रेमेडीज करताय आणि तुम्ही घरामध्ये आई वडिलांचा आदर करत नाही, मोठ्यांचा आदर करत नाही, काही त्या गुरुच्या रेमेडीजचा उपयोग होत नाही. बरोबर आहे ताई. एकच गोष्ट, घर हा अत्यंत जटिल प्रश्न मेट्रो सिटीमध्ये, छोट्या सिटीमध्ये सगळीकडे झालाय. घर होत नाही, कधी कधी पैसे असतात, सगळं असतं, पण घर होत नाही. घर झालंय पण तरी तिथे राहायला जाऊ शकत नाही, किंवा हे घर विकल्यानंतर दुसरं घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे, घर विकलं जात नाही. प्लीज ह्या दोन्हीच्या मला रेमेडीज द्या. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, बीटीएस मराठी रंगमंच मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खूप छान छान व्हिडिओ आपल्याकडे येत आहेत, छान छान पॉडकास्ट होत आहेत. आजचा पॉडकास्ट एकदम वेगळा आणि वेगळ्या विषयाला. खूप ज्योतिषे तुम्ही पाहिले असतील, केपी एक्सपर्ट, नाडी, अष्टक, भरपूर भरपूर भरपूर. आणि त्यात तुम्ही एक वेगळं नाव पण ऐकलंय. काय बरं नाव? लाल किताब. मग आज आपल्याकडे अशा लाल किताबचे एक्सपर्ट आलेले आहेत. पुण्यामध्ये ज्यांचं नाव लाल किताब आणि अन्य ज्योतिषाच्या माध्यमात दुमदुमत आहे, अशा गौरी केंजळे आपल्याकडे आलेल्या आहेत. गौरी कैलास हे त्यांच्या संस्थेचं नाव आहे. तर नमस्कार ताई, आमच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज आम्हाला तुमच्याकडनं लाल किताब बद्दल भरपूर भरपूर जाणून घ्यायचंय. आणि लाल किताब बद्दल असलेले मिथ म्हणजे गैरसमज, लाल किताब खरोखर खूप उपयोगाचा आहे का, आणि ह्याला एक काहीतरी जादूची पोतडी म्हटलं जातं. मला असं बरंच विचारायचंय. पण आज आपण आता प्रथम सुरुवात करूया की आपला लाल किताबशी कसा संपर्क आला आणि आपली यात्रा कशी सुरू झाली. तुमच्यासारखंच लाल किताब हे नाव आता लोकांना जसं फॅसिनेटिंग वाटतंय तसं तेव्हा आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये आल्यावरती आम्हाला पण वाटलं. आणि बेसिकली ना जेव्हा जातक आपल्याकडे येतो, क्लायंट येतो, तेव्हा प्रश्न त्याचे भरपूर असतात, समस्या भरपूर असतात, पण त्याला उपाय हवे, म्हणजे त्या सुटायला हव्या असतात. त्याचं म्हणणं काय असतं, तो आपल्याकडे काय येतो की काहीतरी बाबा मला मार्ग दाखवा, यातनं मला यातनं बाहेर काढा, याच्यासाठी तो आलेला असतो. मग उपायांसाठी प्रसिद्ध असं हे असलेलं शास्त्र लाल किताब, ह्याच्याकडे साहजिकच सगळे ज्योतिषी वळतात, किंवा काही ज्योतिषी ना अननोईंगली जे उपाय देतात ते पण लाल किताबचेच असतात, पण ते त्यांना माहिती नसतं की हे उपाय लाल किताबचे असतात. हे जरी असलं ना तरी मी नक्की सांगेन की लाल किताब म्हणजे फक्त उपायांची वही नाही, ते एक आपण म्हणू की जसं विज्ञानाशी जोडलेलं शास्त्र आहे, एवढं मी नक्की सांगेन. तर जसं जसं आपण बोलत जाऊ तसं नक्की कळेल. आणि त्यामुळे मी लाल किताबकडे वळले. सुरुवातीला पुण्यामध्ये दिल्लीचे लोक म्हणजे कुंवरजी स्वतः येऊन इथे लाल किताब शिकवायचे, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे शिकलो. त्याच्यानंतर सिलगुरू दीपक गुप्ता, जे आता ज्यांचे रील्स आणि पॉडकास्ट पण तुम्ही बघत असाल, त्याच्याकडे त्यांनी ना जवळजवळ 10 दिवस पुण्यामध्ये मुक्काम केला होता. आणि आमची एक 10 ते 15 जणांची बॅच अशी होती की आम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 8 जवळजवळ
फक्त आणि फक्त लाल किताब शिकायचो. हो. जे ऍडव्हान्स मध्ये होतं, ज्याच्यामध्ये बरेच हे होते, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या पत्रिका आम्हाला कळल्या की लाल किताबनी कशा सुटतात. म्हणजे अगदी पर्सनली ना माझी स्वतःची खूप अबॉर्शन्स व्हायची. हा. मला 2 मुलगे आहेत तरी मध्ये माझी त्याच्या आधी 1 अबॉर्शन, नंतर 2 अबॉर्शन. आणि मला डॉक्टरनाही कारण कळायचं नाही, कारण की आम्ही मेडिकली खूप काळजी घेतलेली असायची की एकदा अबॉर्शन होत आहे कळल्यावर आम्ही काळजी खूप घेतलेली असायची. पण त्याचं कारण हे मला नंतर कळलं की त्या ग्रहाचं हे फळ आहे आणि त्याच्यामुळे त्या बाईचे अबॉर्शन होतं. असं ते थोडंसं कनेक्शन आहे. मंगळ आणि राहूचा जो संबंध आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. ताई, मला इथं तुम्हाला एक विचारायला आवडेल की मग तुम्ही पारंपरिक पण करत होतात. पारंपरिक मी अजूनही करते. हा, पण मग त्यावेळेला तुम्हाला असं तो संबंध जाणवला होता? पारंपरिक मध्ये पण थोडा संबंध जाणवतो आणि लाल किताब मध्ये तो जास्त प्रॉमिनंट आला की जे काही काही गोष्टी म्हणजे असं असतं ना की एखादी गोष्ट अंधारात आहे, आपण खूप शोधतोय आणि तुम्ही लाईट लावलात की ती तुम्हाला पटकन दिसणार आहे. सो तुम्ही शोधताय, हे तुमचं शास्त्र आहे, तुम्ही शोधताय. पण तो जो छोटासा लाईट असतो ना, ती एखादी रेमेडी असते की ती पटकन तुम्हाला ती गोष्ट सापडायसाठी. तर पारंपरिक मधनं थोडा अंदाज आला होता, पण अॅक्युरेटली अरे हा ह्याच्यामुळे आपल्या या गोष्टी सारख्या सारख्या होत होत्या असं ते क्लिक खूप महत्वाचं आहे हे. हे अॅक्युरेसी आणि ते जाणवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ताई, या म्हणजे संपूर्ण जगभरातच एस्पेशली आपल्याकडची लोक ह्या असं अबॉर्शननी त्रस्त असतात. म्हणजे आपण बघतो रस्त्यावरती भरमसाठ मुलं असतात, परंतु सगळं ठीक आहे आणि अबॉर्शन होत असतात. तर एक काही जनरल रेमेडी आहे का? मला हे माहित आहे की प्रत्येकासाठी पारंपरिक वेगळंच असतं, तर काही जनरल रेमेडी आहे का? जनरल रेमेडी आहे ना त्याच्यासाठी. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती राहते आणि जेव्हा असं चान्सेस असतात की तिचं अबॉर्शन हे वारंवार होत आहे, आता ही पण आमच्या गुरूंनी दिलेली रेमेडी आहे की मी आज तुमच्या देखत सर्वात पहिल्यांदा ओपनली या पॉडकास्ट वरती शेअर करते, जी आम्ही ऍक्च्युली फक्त ज्योतिषांना जेव्हा रेमेडीजच्या कार्यशाळा असतात तेव्हा घेतो. पण आता तुम्ही डायरेक्ट हात घातला आणि जी लोकांसाठी उपयोगी आहे आणि अगदी साधी रेमेडी आहे. लाल किताबचं आणखीन एक वैशिष्ट्य काय माहितीये का, की उपाय खूप साधे, सोपे आणि गुणकारी असतात. त्याच्यामुळे ते करायला हरकत नाही. फक्त एक सांगते की जनरल ऐकून उपाय नक्कीच करू नका. तर ही जी अबॉर्शन साठीची रेमेडी आहे ती जेव्हा ती गर्भवती राहते तेव्हा लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, त्याला थोडीशी येल्लो कलरचं हळदीने हे करायचंय. तर तुम्ही त्याला आणि तो त्या गर्भवती स्त्रीनी त्याचे वेढे भरपूर जास्त घ्यायचे आणि आपल्या कमरेला बांधायचा. पूर्वी जसा पुरुष करदोरा बांधायचे त्या पद्धतीने लाल रंगाचा धागा हा बांधायचा आणि संपूर्ण 9 महिने जसं जसं पोट वाढेल तसं तसं तिने तो धागा सैल करत राहायचा. पण पूर्ण 9 महिने हा धागा तिच्या कमरेला असणं गरजेचं आहे. यानी तुम्ही थोडंसं आपण म्हणू गर्भाला मंगळ ग्रहाचं प्रोटेक्शन देता आणि जेव्हा त्याला हळदीचं थोडंसं आपण मध्ये बोटं लावा म्हणतो तेव्हा त्याला गुरुचं पण प्रोटेक्शन देतो. सो मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांचं प्रोटेक्शन देऊन आपण त्या गर्भाला वाचवू शकतो. म्हणजे ज्यांची वारंवार अबॉर्शन होत असतील त्यांनी लाल रंगाचा धागा थोडासा हळदीने पिवळा करून कमरेला 9 महिने कंप्लीट बांधावा. धागा सैल असावा, काचला नाही पाहिजे. अरे वा, म्हणजे बीटीएसच्या आणि मराठी राजमंचच्या सर्व प्रेक्षकांना सगळ्यात पहिलं गिफ्ट ताईंनी दिलेलं आहे. म्हणजे पॉडकास्ट सुरुवात होताच हे तुम्हाला गिफ्ट मिळालंय. आणि मला एक सांगायला आवडेल की ताई म्हणजे उपायांचं भांडार आहेत. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही ज्या वेळेला यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन जाता पुण्यामध्ये, त्यावेळेला तुम्हाला हे जाणवतं की प्रत्येकाला त्याच्या अडचणी अनुसार आणि त्याच्या पत्रिकेनुसार इतके परफेक्ट उपाय दिले जातात. तर त्याचा रिझल्ट हा येतोच येतो. हे बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे. आणि ऑफकोर्स ज्यावेळेला आम्ही ताईंना इन्व्हाइट केलं पॉडकास्टवर तर त्यांच्याबद्दल आम्हाला खूप माहिती असते, अशाच लोकांना आम्ही बोलवतो. तर मी अशी एक उपाधी देऊ शकेन ताईंना की उपायांची महाराणी, म्हणजे जिला भरपूर उपाय आणि सटीक देता येतात, असं ही उपायांची महाराणी म्हणजे गौरीताई आज आपल्याकडे आहेत. आणि पहिला उपाय म्हणजे एक मातृत्व, आणि त्या मातृत्वासाठी सगळं जग धडपडत असतं. इतका सुंदर उपाय ताई दिलात. खरंच धन्यवाद. सुरुवातीलाच तुमचे मी मानते. ताई, मला आणखीन थोडंसं लाल किताब बद्दल थोडीशी माहिती आणि
पारंपरिक आणि लाल किताब यातला फरक आणि हे कोणी चालू केलंय, कोणी लिहिलंय, फारसी उर्दू वर्ड्स याच्यात काय आहेत, थोडक्यात माहिती सांगा. पारंपरिक ज्योतिषशास्त्र हे जुनं आहेच आहे. पारंपरिक ज्योतिषशास्त्राला विसरून चालणार नाही. 1939 साली पंडित रूपचंद जोशींना ते असं म्हणतात की त्यांना गुरु आज्ञा झाली किंवा त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी ते लिहायला सुरू केलं. 39 साली त्यांनी लाल किताब के फरमान नावाचा एक ग्रंथ लिहिला. लगेच 40 साली लाल किताब के फरमान. फरमान, हा हा 40 साली लाल किताब के अरमान हा ओ हा दुसरा लिहिला. 42 साली त्यांचा गुटका म्हणून एक असं उपायांचं छोटं पुस्तक आहे, ते लाल किताब गुटका म्हणतात, ते प्रसिद्ध झालं. मग लाल किताब ग्रंथ आला आणि 1952 साली त्यांचे 2 लाल किताबचे ग्रंथ आले. आणि त्यांचं मूळ गाव जे होतं रूपचंद जोशीजींचं, ते जालंधर पंजाब इथे पगवारा नावाचं एक गाव आहे, छोटं गाव आहे, तिथे होतं. त्याच्यामुळे ही जी भाषा सगळी आहे ना, ती उर्दू मिश्रित हिंदी पंजाबी अशी मिक्स आहे आणि दोह्यांच्या रूपामध्ये ही भाषा आहे. म्हणजे आता पारंपरिक आणि लाल किताबचा डिफरन्स सांगण्यासाठीच त्यांनी जे एक पहिलं छान हे घेतलेलं आहे, ते असं घेतलेलं आहे की राशी छोड, म्हणजे पारंपरिक मधल्या ज्या राशी आहेत, राशी छोड नक्षत्र भुला नाही कोई पंचांग लिया, राशी छोड नक्षत्र भुला नाही कोई पंचांग लिया, मेघ राशि को लगन बनाकर 12 पक्के घर मान लिया. ओ म्हणजे त्यांनी असं म्हणलं की तुम्ही राशी नक्षत्र यांचा विचार करू नका, मूळ कालपुरुषाची आपली जी पारंपरिकची कुंडली आहे त्याचा विचार करा. म्हणजे पारंपरिक मध्ये राशी ग्रह आणि त्याचे अंश याला महत्व आहे, तर लाल किताब मध्ये फक्त आणि फक्त ग्रह आणि तो कुठल्या स्थानात आहे याला महत्व आहे. म्हणजे तुम्ही मेष ग्रह मुख्य धरायचा आणि मग तुमचं मेष रास पहिली जी मेष रास. हा पहिली रास ही मेष रास आणि मग तुमची रास कोणत्या ग्रहात येते, कोणत्या खाण्यात येते, त्याच्याप्रमाणे. खाणे म्हणतो ना आपण याला. राशींचा विचारच नाही करत. लाल किताब असं सांगतं की तुमचा गुरु कुठे आहे, तर तुमचा गुरु जर मेष राशीमध्ये पहिल्या स्थानात असेल तर लाल किताब म्हणतं गुरु पहिले घर का. मग तुमचा जो काही शुक्र असेल तो 9व्या भावातला 6व्या भावातला. इथे राशीचा विचार नाही, नक्षत्राचा विचार नाही, इथे फक्त भावांचा विचार असतो. रवी कुठल्या भावात आहे, गुरु कुठल्या भाव, आणि भावानुसार त्याची फळं मिळतात. बरं, जसं पारंपरिक मध्ये वर्षफल कुंडली असते तशीच लाल किताब मध्ये सुद्धा वर्षफल कुंडली असते, फक्त ती काढायच्या पद्धती दोघांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. तो आपला क्लासमध्ये डिटेलमध्ये भाग असतो, लोकांना आम्ही शिकवतो. पण तुमची मूळ कुंडलीमध्ये जे घर शुभ असतील, ग्रह चांगले असतील, ते वर्षफल मध्ये जर बिघडले तर त्यांचा आपण उपाय करतो. ओके, म्हणजे सोपं म्हणायचं का पारंपरिक पेक्षा? थोडंसं सोपं, कारण इथे ना नक्षत्र नाहीये, तिथे फारसे योग नाहीये, तिथे डिग्री बघायला लागत नाही. पण इथे सुद्धा ग्रहांच्या दृष्ट्या आहेत, एक आठकी टक्कर पण आहे. म्हणजे थोडेसे भाग, हे बघा, आपण एक साधं अगदी गणित सांगते किंवा अगदी सोप्या भाषेत सांगते, सगळ्यांना कळेल असं, की आपण जर सुट्टीला मावशीच्या घरी जाणार असलो तर आपण सगळं आपल्या घरातलं घेऊन जात नाही, पण आपल्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण नक्कीच नेतो. तसं पारंपरिक मधनं जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत, जसे की ग्रह आहेत, त्या नक्की नेलेल्या आहेत. ओके, अगदी छान उपमा दिलीत. म्हणजे पूर्ण इथे आपण पारंपरिक सोडत नाही. पारंपरिक म्हणजे आई आहे, तर लाल किताब म्हणजे मावशी आहे. वा वा वा, मावशी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे मराठीतली अगदी साधी म्हण म्हणजे माय मरो मावशी उरो, तरी सुद्धा इथे मायही आपल्याला पाहिजे, मावशी पण आपल्याला पाहिजे. म्हणजे एकमेकांची साथ पकडूनच तुम्हाला पुढे जायला लागेल. तुम्ही थोडंसं पुढे. तुमच्याकडे असं कधी घडलंय का की एखादी अशी व्यक्ती आली आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला असं जाणवलं की ह्याला मी फक्त लाल किताबनेच ह्याचा उपाय काढू शकते, असं झालंय का? खूपदा असं होतं. हे बघा, बरेचदा ना सगळी कुंडली चांगली असते, ती व्यक्ती पुढे जातच नसते आणि पटकन जर नजर गेली ना तर असं दिसतं की राहू अष्टमात आहे. राहू आणि केतू हे 2 ग्रह लाल किताब मध्ये अतिशय गोंधळ घालणारे ग्रह आहेत. आणि त्याला राहूला कंट्रोल करणारा एकच ग्रह आहे, तो म्हणजे मंगळ ग्रह आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा राहूच्या रेमेडीज करायच्या असतात ते आपल्याला सगळ्या मंगळ ग्रहाच्या थ्रू करायला लागतात. तर अष्टमातला राहू हा काही वेळेला खूप त्रास देतो, अशा वेळेला त्याला तुम्हाला उपाय द्यावा लागतो. तो पण उपाय मी सांगून टाकते. तर तुम्हाला अष्टमातले राहूसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. म्हणजे काय याच्यासाठी मला एक सांगा ना, आधी पहिले हे सांगा, कारण सामान्य माणसांना
अष्टमातला राहू काय गडबड करतो हेच माहित नसतं. तर फक्त आधी ते सांगा ना. राहू जेव्हा अष्टमात असतो ना तेव्हा तुमचा तो स्वतःचं डोकं पहिल्यांदा शाबूत ठेवत नाही, म्हणजे आणि थोडासा पैशाच्या दृष्टीने त्रासदायक आणि पराक्रमाच्या दृष्टीने हा थोडासा त्रासदायक. तुम्ही जेवढे कष्ट करता त्या मनाने तुम्हाला काही मेहनत म्हणजे तुमच्या मेहनतीला तेवढे फळ नाही मिळत, त्रास खूप होत राहतो. म्हणजे व्यक्ती झगडत राहते पण तिला असं वाटतं की अरे मी कितीही केलं तरी मला मिळतच नाहीये मनासारखं समाधान. अशी अनेक लोक असतात, खूप अशी कष्ट भरपूर करतात लोक आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना फळ मिळत नाही. नाही आणि त्यांना अनेक वेळेला ज्योतिषांनी असं सांगितलं, सर अभि तो तेरा बहुत अच्छा है, पण तरी अच्छा होत नाही. नाही मग त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे असं कोणी आलंय का, असं क्लायंट एखादा, त्याचं मला एक्झाम्पल सांगा ना ह्याच रेमेडीसाठी. आमच्याकडे एक क्लायंट आला होता, अष्टमामध्ये राहू होता, हा. व्यवसायामध्ये त्याच्या अजिबात वाढ होत नव्हती. आणि त्याचं ना आता हे अष्टमात राहू होता तेव्हा त्याच्या तृतीय स्थानामध्ये 3ऱ्या भावामध्ये चंद्र पण होता. सो थोडंसं असं असतं, तो राहू आणि चंद्र यांची आम्ही म्हणतो 1-8ची टक्कर होते. तुम्ही तो आता मघाशी बोललात ते 1-8ची टक्कर ती हीच का? हा, हो बरोबर. म्हणजे एखाद्या ग्रहापासून दुसरा ग्रह हा जेव्हा 8वा असतो तेव्हा ती 1-8ची टक्कर असते, तेव्हा तो थोडा त्रासदायक असतो. ते ग्रह जर शत्रू ग्रह असतील तर ते आणखीन त्रासदायक असतं. त्यामुळे हा राहू त्या चंद्राला टक्कर देत होता, त्यामुळे त्याची ना मानसिकता कायम बिघडायची. म्हणजे काम तो हातामध्ये घ्यायचा पण ते काम त्याचं कधी पूर्णत्वाला जायचं नाही. म्हणजे सगळं तो प्लॅन करायचा, सगळं करायचा. तो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होता, तो मोठे मोठे प्लॅन्स करायचा, पण ते एक्झिक्युशनला आले की दरवेळेला त्याला प्रॉब्लेम व्हायचा. कधी प्लॅनच सँक्शन नाही झाला, कधी लोनच सँक्शन नाही झालं, कधी रिडेव्हलपमेंटच्या कामामध्ये हात घातला आणि सगळं झालं, अगदी डीए झाला आणि आयत्या वेळी काहीतरी तो मालकच एक्सपायर झाला, त्यामुळे त्याच्या मुलांनी नाही म्हणून सांगितलं. म्हणजे त्याला अडचणी अशा खूप येत होत्या. म्हणजे पैसे नव्हते का तर होते, पण पराक्रम स्थान त्याचं कुठेतरी डॅमेज झालं होतं. दरवेळेला त्याला अडचणी येत होत्या. त्यावेळेला आम्ही त्याचा राहूचा हा उपाय केला आणि त्याचे निदान ऍटलिस्ट पहिली स्कीम तरी चांगली छान चालू झाली. त्यावेळेला तो आला. आणि कसं असतं माहितीये का, आपल्यालाही एक छान असं वाटतं, मी तेही सांगेन की क्लायंट आपल्याकडे अडचण असताना येतो, त्याची अडचण सुटली की तो आपल्याकडे परत येत नाही, पण ह्याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे की चला ही इज ग्रोईंग वेल. डॉक्टरकडे एकदा आपण व्हिजिट केली आणि आपल्याला बरं वाटलं की आपण काही परत परत डॉक्टरकडे जात नाही, पण आपण नक्की दुसऱ्याला तो डॉक्टर रेफर करतो की मला त्या डॉक्टरमुळे बरं वाटलं आणि तू तिकडे जा. आणि आमचे गौरी कैलास ज्योतिष संस्थेचे 100% क्लायंटचे माउथ पब्लिसिटीवर येत. वा वा, खूप छान. म्हणजे मला तुमचं नावही ताई, ज्यावेळेला तुमची आणि माझी मला वाटतं एक 7-8 वर्षापूर्वी ओळख झालेली आहे, तर त्यावेळेला सुद्धा असंच कुणीतरी सांगितलं की अरे हा मॅडम असं, आणि ऑफकोर्स आपण दोघी एकाच क्षेत्रात असल्यामुळे मग ते वेगळे पण जाणवायला लागलं. की आता तुम्ही खूप छान सांगितलं की परत परत क्लायंट आपल्याकडे येऊ नये, हे आपल्या सक्सेसची पावती आहे. पावती आहे. खूप छान ताई, तो खरंच पावती उपाय आहे. सुद्धा सांगा, आपली लोक वाट बघतील. राहू 8 ज्यांचा असेल ना त्यांनी 8 खडके नारळ घ्यायचे. ते शहाळं जेव्हा सुकतं हा तेव्हा तो पिवळसर रंगाचं होतं आणि आतला नारळ सुट्टा होतो आणि तो वाजायला लागतो असं खडखड. त्याला लाल किताबच्या भाषेमध्ये किंवा पंजाबी भाषेमध्ये ललेर म्हणतात. लदेर. ललेर. हा ललेर. ओके. तर ते 8 घ्यायचे खडके नारळ आपण इथे म्हणतो. ते शनिवारी संध्याकाळी एकत्र जलप्रवाहित करायचे. ओके, म्हणजे ते 8ही एकत्र घ्यायचे आणि 8ही एकत्र घ्यायचे आणि जलप्रवाहित करायचे. आता हे काय असतं माहितीये का, हे सुद्धा कन्सेप्ट आहेत ना. हे तुम्ही बघा, आपण युनिव्हर्समध्ये पंचमहाभूत म्हणतो, हो, आकाश, जल, वायू, अग्नी, पृथ्वी, याचाच वापर करून लाल किताबचे रेमेडीज बनलेले. एखाद्या ग्रहाला आपल्याला जर तिथल्या तिथेच ठेवायचं असेल की तिथेच आपल्याला फक्त तो ग्रह तिथे हवा आहे, त्याची शक्ती आपल्याला फक्त त्याचा जो वाईटपणा आहे तो कमी करायचा आहे, तशाला आपण जे उपाय करतो ते जमिनीमध्ये काही वस्तू, त्या ग्रहाचे जे कारक वस्तू असतात त्या जमिनीमध्ये ठेवायला. त्या ग्रहाचा वाईटपणा आणि तो ग्रह सुद्धा जेव्हा आपल्यापासून दूर करायचा आहे तेव्हा आपण त्याला जलप्रवाहित करायला सांगतो. ओके. एखाद्या म्हणजे हे जे आहे ना, हे लॉजिक, आता हे सगळं जे आहे हे तुमचं युनिव्हर्स मधल्याच गोष्टी वापरून केलेलं आहे, काही वेगळं नाही केलेलं, काही नाही.
इथे जलतत्वाचा वापर केलाय आणि इथे त्या राहूचा जो वाईटपणा होता तो आपण असं म्हटलंय की ह्या पाण्याबरोबर माझ्यापासून लांब जाऊ दे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की विज्ञानाला बेस धरून केलेलं आहे, राईट? हो हो म्हणजे पंचमहाभूत ही सगळ्या सायन्स मध्ये पण आहेत. हा. आणि हीच गोष्ट तुम्ही आता सांगितलं की जे नकोय त्याला प्रवाहित करायचं आणि जे हवंय त्याला दाबून ठेवायचं. त्याचा वाईटपणा तो ग्रह आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. म्हणजे ना लाल किताबची ब्युटी अशी आहे की इथे शिफ्टिंग ऑफ प्लॅनेट्स असं एक पोर्शन असतो किंवा भाग असतो की कुठला ग्रह कुठे नेला तर काय. म्हणजे आता घरात सुद्धा बघा साध्या साध्या गोष्टी. म्हणजे एकदा आम्ही गेलो होतो आमच्या क्लायंटच्या घरामध्ये, तो पैशाचं ह्यानी कायम त्रस्त, तो पैसे भरपूर यायचे पण सतत कुठे ना कुठे खर्च, आईच्या आजारपणाला, मुलांच्या आजारपणाला, कुठे गाडीचा मेंटेनन्स निघालाय, घराचा मेंटेनन्स निघालाय, सारखा निघायचा. आलेला पैसा स्थिर होत नव्हता. तर जेव्हा तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर होत नाही, म्हणजे आता ना हे सगळे असे सिम्पटम्स असतात की कुठला ग्रह बिघडलाय हे ओळखायचं. जेव्हा व्यक्ती सांगते की माझ्या घरामध्ये पैसा येतोय पण तो स्थिर होत नाही, तेव्हा तो चंद्राचा प्रॉब्लेम असू शकतो. मग चंद्र म्हणजे काय, तर वायव्य दिशा. मग मी त्याला सहज विचारलं, तुझ्या घराच्या वायव्य दिशेमध्ये खूप अडगळ आणि कचरा असणार आहे, तू बघ. तर वायव्य दिशा त्यांची डस्टबिनचीच दिशा त्यांनी केली होती आणि सगळं म्हणजे घाण सगळी जी असायची ती वायव्यला. त्याला जेव्हा सांगितलं तो वायव्य कोपरा स्वच्छ कर आणि काही चंद्राच्या रेमेडीज दिल्या, तेव्हा त्याला फरक पडला. आता चंद्राला आपण तिथे जेव्हा वायव्य ही स्वतः चंद्राची दिशा, तिथे जेव्हा तुम्ही चंद्राला स्थापित करणार तेव्हा तुमच्याकडे येणाऱ्या लिक्विड कॅशचं प्रमाण वाढेल. मग त्याच्यासाठी पण रेमेडी असतात लाल किताबमध्ये की तुमचा कॅश फ्लो वाढायला पाहिजे आणि स्टेबल व्हायला पाहिजे. खूप छान. सगळ्या प्रेक्षकांनी ना ह्या बारीक बारीक गोष्टी जर समजून घ्यायच्या तर हा पॉडकास्ट नीट बघा. आणि ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल, म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल किंवा आणखीन काही माहिती असेल तर नक्की तुम्ही गौरीताईंना कॉन्टॅक्ट करा. कारण जरी पुण्यात असेल तरी ऑनलाईन करू शकता, व्हॉट्सअपवर करू शकता, बरेच मार्ग आहेत की जेणेकरून आपण मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि किती छोटे छोटे, म्हणजे कोणता ग्रह दबवायचा आहे का कुणाला प्रवाहित करायचंय, तुम्ही आता सांगितली की ग्रह शिफ्ट करायचे. म्हणजे माझा जर केतू एखाद्या विशिष्ट स्थानात आहे, तो तिथे मला त्रास देतोय, पण समजा तो माझा 5व्या जर खाण्यामध्ये गेला तर मला बेनिफिट देईल, तर मी त्याला 3ऱ्यावरून 5व्याकडे शिफ्ट करू शकता. म्हणजे कसं आहे माहितीये का, त्या ग्रहांना शिफ्ट करायचे उपाय वेगळे आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला ते जमिनीत द्यायचंय किंवा हे करायचं नाहीये, तर ह्याच्यासाठी सुद्धा लॉजिक खूप आहे. तर 5वं स्थान काय दाखवतं, तर सरकारी दवाखाना किंवा सरकारशी रिलेटेड गोष्टी, सरकारी शाळा याच्याशी रिलेशन दाखवतं. मग तुम्हाला जेव्हा गोष्टी शिफ्ट करायच्या आहेत तेव्हा तुम्ही त्या प्रकारे उपाय करू शकता. तर तुम्हाला पहिल्या घरामध्ये न्यायचं असेल ना, तेव्हा तुम्ही त्याला त्या ग्रहाची वस्तू ही धारण करायला सांगता गळ्यामध्ये. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या घरामध्ये न्यायचं असतो तेव्हा ते तुम्हाला मंदिरामध्ये न्यायचं असतं. पण हे सगळं कधी करायचं असतं, तर वर्षफलमध्ये तो ग्रह बिघडलाय आणि मूळ कुंडलीमध्ये तो चांगला आहे ह्याच वेळेला करायचं. वर्षफलमध्ये जर तो चांगल्या स्थानात आला असेल तर जनरल रेमेडीज करायचे नाहीत. म्हणजे हे सुद्धा आहे बघा, तुम्ही जेव्हा असं म्हणता, बरेच लोक असे म्हणतात बघा की लाल किताब बॅकफायर करतो. हो, माझा पुढचा प्रश्न होता तो. तर तो आपण बोलू का. तर तुम्हाला ना आता इतकं हे तुम्ही लाल किताब देऊ नका. तर मी पुन्हा याच्यासाठी एक साधं उदाहरण देते. तुम्हाला बरं नाहीये, तुम्हाला ताप आलाय, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, त्यांनी तुम्हाला औषध दिलं, तुमची प्रकृती बघून तुम्ही औषध घेतलं आणि बरे आला. तेच तुमच्या घरामध्ये तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला ताप आला आणि त्यांनी तेच औषध घेतलं तर ते त्याला चालेल का? नाही. मग ते त्याला चालणार नाही, तर तुम्ही तेव्हा त्या माणसाला दोष देणार की अरे तू मला न विचारता औषध का घेतलं. तुम्ही डॉक्टरला दोष देता का? नाही देत. मग इथे लाल किताब म्हणजे डॉक्टर आहे. तुम्ही त्या डॉक्टरकडे न जाता नुसते कुठेतरी कोणाकडनं तरी ऐकले, युट्यूबवर पाहिले, कोणीतरी सांगितले म्हणून उपाय केलेत, ते नाही तुम्हाला लागू पडणार. पर्टिक्युलरली तुम्हाला तज्ञ लोकांकडे जाऊन तुमची पत्रिका दाखवून, तुमचं वर्षफल दाखवून ते उपाय करायला लागतात. तुम्ही आता वर्षफल हा शब्द वापरताय, म्हणजे पूर्ण वर्षाची कुंडली काढली जाते? पूर्ण वर्षाची. इथं तुम्ही वर्ष काय म्हणता, इथे वर्षाची निघते, इथे महिन्याची निघते, दिवसाची निघते
तासाची सुद्धा कुंडली निघते, घंटा कुंडली, तासाच्या कुंडलीपर्यंत कुंडली निघते. म्हणजे आत्ताच्या तासाला काही काही प्रश्न असे असतात बघा, की एखाद्या व्यक्तीला खूप मोठा व्यवहार करायचा असतो, हम्म. मोठा मग तो त्याचं काही आम्ही तर म्हणतो शेअर मार्केट मधले लोक बरेचदा असं विचारले येतात, हा. कारण शेअर मार्केट हा पूर्णपणे राहूशी रिलेटेड आहे. एक व्यवहार चुकला त्याचा तर तो पूर्ण झोपणार आहे माणूस. मग तो त्या व्यक्तीची त्या तासाची कुंडली काढून सुद्धा आम्ही काही वेळेला प्रेडिक्शन देतो की हा तास, एवढ्या या तासामध्ये तू हा व्यवहार करू शकतो. असं तुमचं कोणी क्लायंट असा अनुभव? असे क्लायंटचे खूप अनुभव आहेत, फक्त ते नावासकट नाही सांगता. नाव नको ना. बिकॉज मला हे चांगलं माहितीये, तुम्ही टॅरो कार्ड रीडर असा, तुम्ही न्युमरॉलॉजिस्ट असा, तुम्ही लाल किताबवाले किंवा केपी कोणीही, तुमचा क्लायंट, तुम्ही डॉक्टर आणि पेशंट हेच नातं असतं. हेच नातं असतं. त्यामुळे Perfect. तुम्ही, मी नाव अपेक्षित नाही धरत, फक्त लोकांना, किंवा मी हे का विचारते ताई तुम्हाला डिटेलमध्ये, म्हणजे ज्यांना गरज आहे ना ते त्याचा फायदा करून घेऊ शकतात. आता म्हणजे आता फक्त तुम्ही हा तर विषय फक्त मी आता सांगितलं की एक शेअर घेणं याच्या बाबतीतला, पण एक जण होता त्याला अख्खं काय म्हणतो पोर्टफोलिओ पेक्षा सुद्धा त्याला व्हेंडरशिप मिळत होती त्याची. म्हणजे त्याला ते NSE कडनं त्याला ते त्याचं एक स्टेशन मिळणार होतं आणि ते घेऊ का नको याच्यासाठी ते आले होते. तुमचे मुंबईचे सुद्धा बरेच क्लायंट येतात, त्यातले काही जण यातलेच आहेत की ते फ्युचर ऑप्शन्स मध्ये शिकवतात आणि व्यवहार करतात. तर त्यासाठी पण ते सल्ला घ्यायला येतात की आम्ही कोणत्या दिवशी क्लास सुरू करू किंवा कोणत्या दिवशी फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करू. तर ते दिवस त्यांच्या वर्षफल काय, महिना, दिवस कुंडलीवरनं मग तो राहू त्यांचा कुठे आहे याच्यावरनं त्यांना दिवस काढून दिला जातो की या दिवशी तुम्ही करा. आणि त्याचा त्यांना चांगला आणि परिणाम त्याचा येतो. त्यांना चांगला फायदा झालेला आहे, चांगला फायदा. म्हणजे ना ही सगळी शास्त्र ही खूप सपोर्टिव्ह आहेत एकमेकांना. म्हणजे संपूर्ण आयुष्याला 365 डिग्री बदलू शकतात. 100% बदलू शकतात. म्हणजे लाल किताबला म्हणूनच बॅकफायर म्हणतात, कारण हा एक शॉर्टकट पण आहे. काही वेळेला उपाय केल्या केल्या त्याचा रिझल्टही फास्ट येतो. रिझल्ट यायला किती दिवस लागतात असं जर तुम्ही म्हटलात ना, तर 43 दिवस कमीत कमी लागतात. अच्छा, म्हणून सांगितलं जातं का की एक रेमेडी लाल किताबची तुम्ही 43 दिवस कंटिन्यू केली पाहिजे? बऱ्याच रेमेडीज 43 दिवस कंटिन्युअस करायला देतात. ह्याच्यामध्ये सुद्धा 43 दिवसामध्ये एखादा दिवस जरी ब्रेक झाला तरी आधीचे सगळे दिवस सोडून आम्ही त्याला सांगतो की परत पुढचा दिवस जो करणार तू पहिला दिवस करायचा आणि मग करायचं. बापरे, म्हणजे मध्ये थांबायचं नाही. मध्ये थांबायचं नाही. सलग 43 दिवसाची रेमेडी झाल्याशिवाय मध्ये थांबायचं नाही. ओके. म्हणजे तशी कन्सिस्टन्सी सगळ्यातच महत्वाची आहे, पण ह्या उपायांमध्ये ती जास्त महत्वाची आहे. खूप ताई, महत्वाचं. मग असं आहे की प्रत्येक गोष्टीला 43 दिवसाचे उपाय असं आहे का, की नाही, काही असं कमी काही नाही. दिवसांचे असं काही पण उपाय? काही रेमेडीज तर फक्त एकदाच आयुष्यात एकदाच करायच्या असतात, वन आणि टाइम. त्याचा अशाही रिझल्ट काही मिळतो. रेमेडीज असतात त्याचाही रिझल्ट येतो. काही रेमेडीज असतात ज्या 43 दिवस करायच्या असतात. काही रेमेडीज असतात ज्या वर्षातनं एकदा करायच्या असतात. हे बघा, आमच्याकडे ना अशी लाल किताबची कुंडलीच असते, ज्याच्यामध्ये ही फक्त लाल किताबची कुंडली आहे. त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण हे मग वर्षाची कुंडली, आणि हे लोक वर्ष बदललं की हे परत घेऊन येतात आमच्याकडे की ताई आता वर्ष बदललंय माझं, आणि हे वर्ष कधी बदलतं, हे जानेवारीमध्ये नाही बदलत. तुमचा वाढदिवस जेव्हा असतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुमचं वर्ष सुरू होतं. ओके. म्हणजे एव्हरीथिंग कस्टमाइज. एव्हरीथिंग कस्टमाइज. आणि त्याच्याप्रमाणे रेमेडीज असतात. म्हणजे जर तुम्ही असा विचार करत असाल की आता 1 जानेवारीला फोन खणखणवायचा आणि ताईंकडे जायचं, तर असं नाही. बरं झालं, फार मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत. आपल्या सगळ्यांना जायला हवं आपल्या बर्थडे नुसार. म्हणजे असं जर झालं असेल एखाद्याचा बर्थडे होऊन 1 महिना झालाय तरी तो तुमच्याकडे येऊ शकतो उरलेल्या दिवसांचं. काही वेळेला काय असतं माहितीये का, वाढदिवस होऊन 11 महिने झालेत की आता काही जण असेही अनुभव आहेत काही क्लायंटचे की 11 महिने झालेत तरी त्याला सांगितलं होतं मी एकाला की तू ही रेमेडी करायला पाहिजे, तुला फायनान्शियल लॉस दिसतोय. त्याचा राहू त्या काळामध्ये पंचमात होता आणि त्याला थोडा प्रॉब्लेम येत होता आणि त्याला फायनान्सही थोडासा अडकला होता आणि बरेच प्रॉब्लेम होते. तर त्याला काय वाटलं की आता एकाच महिन्यासाठी मी कशाला रेमेडी करू, त्याच्यापेक्षा मी आता पुढचं वर्ष बदललं की मग पुढच्या वर्षी रेमेडीज करतो.
आणि लिटरली त्याला 15च दिवस त्याच्या वाढदिवसाला राहिले होते आणि त्याला फायनान्शियल लॉस आला. मग तो लगेच आला की मॅडम तुम्ही सांगितलेली रेमेडी मी केली असती तर बरं झालं असतं. काही वेळेला काय असतं माहितीये का, राहू 5ची रेमेडी थोडी महाग वाटते कारण त्याला ना 60 ग्रॅमचं चांदीचं ठोस हत्ती वगैरे असं सांगितलंय. तर काहीच रेमेडी महाग आहेत. पण हे बघा असं आहे की चांदीचा ठोस हत्ती हा तुमच्याच घरात येणार आहे, तुमच्याच घरात राहणार. ती हो, भरीव चांदी इन्व्हेस्टमेंट. आहे, भरीव चांदी आहे, त्याची किंमत कमी नाही होणार आहे, ती वाढतच चाललेली आहे आणि वाढतच राहणार आहे. तर हे तुमच्या फायद्याचंच आहे. म्हणजे अशी कुठलीही रेमेडी नाहीये की जी तुम्हाला त्रासदायक आहे किंवा तुम्हाला नुकसानीत टाकणारी आहे. बरोबर. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंटच होणार, तुमच्याच घरात येणार. काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि प्लस रेमेडी. येस. म्हणजे दान करायचं म्हटलं आणि तुमच्या जीवावर आलं तर एक वेळेस समजू शकतो. बरोबर आहे. पण दानं जी सांगितली आहेत ना ती सुद्धा इतकी सोपी सोपी सांगितली आहेत. तुमच्या ग्रहांच्या नुसार दानं सांगितलेली आहे. ओके. म्हणजे घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींच्या त्याचा वापर करू पूर्ण शकतो. तुमच्या घरामध्ये जे आहे तेवढ्याचाच वापर केलेला. सप्तधान, सप्तधान, लाल किताबची एक फेमस रेमेडी सप्तधान, म्हणजे 7 प्रकारची धान्य गोळा करून त्याचं काय आहे ताई, जरा सांगाल का? त्याचं ऍक्च्युली खूप महत्व आहे बरं का. सप्तधान्याचं महत्व खूप आहे. आणि हे कधी येतं सप्तधान्य, आता विषय निघाल्याचं म्हणून सांगते की ह्या स्पेशली ना तुमच्या हेल्थसाठीच्या रेमेडीज असतात. ओ, सप्तधान्य असेल किंवा लाल भोपळा असेल. तुम्हाला अजून एक आता चला तुमच्या पॉडकास्ट एक छान रेमेडी देते. थँक्यू. वर्षभरात कधी तुम्ही आजारी पडलात तर आजारपणासाठी एक संपूर्ण लाल भोपळा अख्खा मंदिरामध्ये दान द्यायचं. ओके. मग तो ही काही साधी remedy अँटी क्लॉकवाईज उतरवायचा वगैरे असं काही काही नाही? उतरवू नका, लाल भोपळा फक्त मंदिरात दान द्यायचं त्या व्यक्तीच्या हातात. आजारी इथे एक पडल्यावर आजारी पडल्यावर हं. आजारपणासाठीचा उपाय आहे. सोपा आणि चांगला उपाय आहे सोपा आणि चांगला उपाय एकदम. आणि काहीच महाग नाहीये आणि तसंच हे अवेलेबल. सप्तधान्याचं जे तुम्ही बोलताय ना हे हेल्थसाठी आहे की तुमच्या जर काही पर्टिक्युलर सिच्युएशन अशा येतात, ग्रहांची स्थिती अशी येते की काही वेळेला असं होतं की तुमच्या स्पाउसची हेल्थ खराब होते, तुमच्या जोडीदाराची तब्येत खराब होते. अशा वेळी त्या जोडीदाराच्या वजनाचा 10वाच हिस्सा सांगितलाय. ओ, म्हणजे आज का, आणि ते त्या 10 हिस्स्यांमध्ये सुद्धा थोडं 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 धान्य सांगितलंय सप्तधान्यामध्ये. तर हे सगळं धान्य दान करायचं. आम्ही स्वतः लाल किताबी आहोत, आम्ही याचा वापर पण केलेला आहे. माझ्या मिस्टरांची जेव्हा 60 झाली तेव्हा आम्ही ते सगळं लाल किताबचं मोजून सप्तधान्य त्यांच्या वजना इतकं आम्ही दान केलं. हो. मला हाच प्रश्न मला विचारायचा होता की आजारी पडल्यावरच करायचं की असंही करू शकतो? नाही, असंही करू शकता. जनरल रेमेडी हेल्थसाठी तुम्ही अशाही करू शकता. खूप छान. माझी खूप तब्येत छान. चांगली राहायला पाहिजे. हे तर उत्तम. म्हणजे का वाट बघा की काहीतरी घडावं आणि नंतर तुम्ही करावं, हे बेस्ट आहे. ताई, आता असा कोणता ग्रह आहे की जो आपला आयुष्यात खूप खळबळ माजवू शकतो? लाल किताब मधला असला ग्रह सांगा. तुम्हाला एक टर्म माहितीये का, राकेश नावाची टर्म खूप फेमस आहे. हो. राहू केतू शनी. त्यातही सर्वात गोंधळ घालणारा राहू, जो अचानक त्रास देतो. आणि राहू मध्ये जर तुम्हाला राहूने जर त्रास द्यायचा ठरवला तर तो सरकारकडनं त्रास देतो, तो तुमचा फायनान्शियल लॉस देऊ शकतो, तो तुमच्या संबंधांमध्ये काही प्रॉब्लेम देऊ शकतो. नवरा बायकोंचे आता हे बघा ना, पैसे भरपूर असले तरी जर आपल्याला सुखच नाही आहे, बरोबर आहे. जोडीदाराचं सुख नाहीये, तर काय उपयोग आहे? असाही एक आहे. तर ते काही राहू करू शकतो. आणि मी तेच म्हणलं ना, राहूला शांत करणारा ग्रह म्हणजे मंगळ. आता तुम्ही राहूसाठी मंगळाची रेमेडी, मला लगेच विचार आलं. तर राहूसाठी रेमेडी म्हणजे ज्यांचं राहू बिघडलेला आहे त्यांनी चांदीचा चौरस आपल्या जवळ ठेवायचा. हो. बघा, चांदीचा एक चौरस तुकडा असतो, तो त्यांनी पाकिटात आपल्या जवळ ठेवायचा. म्हणजे आपल्याकडेच ठेवायचंय, दान वगैरे काही करायचं दान नाही. वगैरे काही ही करायचं सोपं. नाहीये. आणि काही जणांना त्यांची पत्रिका बघून आम्ही राहूसाठी कंट्रोल करायला तो जो चौरस असतो ना तो गळ्यामध्ये देखील घालायला सांगतो. एक विचारू का? विचारा ना. माझं सारखं लक्ष तुमच्या त्या गोल गोल कारण ज्या वेळेला मी तुम्हाला उपायांची महाराणी हा किताब दिलाय, म्हणजे तुम्ही कोणती गोष्ट उगाच घालणार नाही. आणि तुमच्या लाल किताब मध्ये गोल गोल म्हणजे सगळे बुध, बरोबर आहे? तर गोल काय म्हणजे बरं, जरा बुध. सांगा बरं. ही जी रेमेडी आहे ना ही तुमचा राहू 9 मध्ये असल्यानंतरची रेमेडी आहे. राहू 9 मध्ये असता जोडीदाराबरोबर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून, किंवा राहू 9 अजून काही असतील
त्याच्या बरोबरसाठी आहे. हा सोन्याचा शिक्का आहे. त्याला आपण एक हे कशी सोनारा लोकांना माहिती असतं, पेंडंट करून देतो आणि ती गळ्यामध्ये घालायची. त्याचं हे इथे राहू नावची किती सिंपल रेमेडी आहे. मला काहीच करायला लागलं नाहीये, फक्त हा. गळ्यात घालायचं आहे. आणि स्त्रियांना तर खूप आवडेल. एक हो, दागिना, सगळ्यांना आवडेल. सोन्याचं लगेच एक दागिना म्हणून सुद्धा घालता एक येतो. दागिना म्हणून आहे. हम्म, अशाच ना छोट्या छोट्या रेमेडीज आहेत. बुधासाठी रेमेडी आहे. जर हम्म, बुध 11 मध्ये असेल तर काय होतं माहितीये का, हा जो बुध आहे ना काही वेळेला बोलण्यातनं त्रास देऊ शकतो. हम्म. तर त्याला कंट्रोल करायचंय. मग ते काय म्हणतात की तांब्याचं होलवाला पैसा डब्बू तुम्ही पैसा. पांढऱ्या धाग्यामध्ये गळ्यात घाला, हो, तरी सुद्धा सिंपल. तो कंट्रोल येतो. बोलण्यामध्ये कंट्रोल येतो. म्हणजे कधी काही लोक नाही बोलायचंय तरी पटकन काहीतरी बोलून जातात, तोंडातून हा. निघतं. आणि हे माझ्याकडे तोंडातून निघतं अचानक. म्हणजे तुम्हाला हे विश्वास बसणार, मी तुम्हाला विश्वास बसेल पण माझ्या प्रेक्षकांना विश्वास बसायला थोडंसं कठीण जाईल की एक क्लायंट माझ्याकडे आली होती आणि तिला ना काही बोलायचं नसायचं, पण त्या नको त्या गोष्टी तिच्या तोंडून निघायच्या आणि ती म्हणायची हे मी असं कसं बोलले. ती घाबरली की ती बुध 3 असणार. बुध 3 वाल्या व्यक्तींचं असं खूप. तर मी टॅरो मधून बघितलं होतं तिचं. तर मी म्हणजे ती म्हणते मॅडम काय मला कुणी असं भूतभीत काही लागले की माझ्याकडनं बोलवून घेत. म्हटलं असं काही झालेलं नाहीये, तुझं बुध खराब झालंय, तुला बुधाच्या रेमेडीज करायला पाहिजे. तर किती सोपी रेमेडी ताईंनी सांगितली आहे की तांब्याचा ढब्बू पैसा आता मिळतो ताई ना? मिळतो. मिळतो. आणि नसेल मिळत तर आपण यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि व्हाईट कलरच्या धाग्यामध्ये तो गळ्यात घालायचा आहे. ताई कोणत्या दिवशी वगैरे असं काही? बुधवारीच घालावं ना. ओके. असं काही आहे का बंधन की ह्या दिवशी हे करावं त्या दिवशी ते करावं? लाल किताब मध्ये एक नक्की बंधन आहे की सूर्योदय ते सूर्यास्त याच्यामध्येच उपाय केले जातात. कुठलेही उपाय रात्री केले जात नाही. प्लस प्रत्येक ग्रहांचा ठराविक एक काळ ठरलेला आहे. आता राहूची मगाशी मी जी रेमेडी सांगितली ती संध्याकाळी 5 वाजता वगैरे अशी सांगितली. तो राहूचा जो काळ आहे ना तो थोडासा सूर्यास्ताच्या नंतर आणि तारे उगवण्याच्या आधीचा असा पिरियड आहे. पण तेवढ्याच संधी प्रकाश आणि सूर्यास्त व्हायच्या आधी करायचं. म्हणून ती राहूची रेमेडी संध्याकाळच्या वेळी सांगतो. काही जणांना पण सांगतो दिवसभरात कधीही करा, सूर्योदय ते सूर्यास्त कधीही करा. पर्टिक्युलरली त्या ग्रहांचे काही होरा आपल्या पारंपरिक मध्ये जसे होरा असतात, पारंपरिकचे होरा खूप सोपे आहेत. हे जरा लक्षात ठेवायला अवघड आहेत. ते दर 1 तास 2 तासाचे असे होरा असतात. त्या होऱ्यात आणि जी रेमेडी तुम्हाला करायची असेल ज्या ग्रहाची साधारण त्या वारी अशी रेमेडी जनरल सजेस्ट केली. म्हणजे मेन आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की सूर्योदय ते सूर्यास्तानंतर काहीही करायचं नाही. मला ना एक ऍस्ट्रॉलॉजर आमच्याकडे ह्या पॉडकास्ट वरती आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की रात्री पिंपळाच्या खाली दिवा लावणं हे अतिशय चूक आहे. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की अवदसा बसते पिंपळावरती आणि ती तुमच्यावरती येऊ शकते. हे काही ह्याच्याशी काही कनेक्शन आहे का? आता ते कसं आहे माहितीये का, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला सांगताना ना ह्या रेमेडीज ज्या आहेत ना ह्या स्पेशली शनीसाठीच्या रेमेडीज आहेत. ज्यांचा शनी बिघडलेला असतो त्यांना पिंपळाच्या झाडाखाली आणि तोही स्पेशली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला सांगतो. ओके. तोही 3 संजेनंतर नाही सांगतात. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं की ते बरोबर आहे की रात्रीच्या वेळेला हे उपाय कुठलेही केले जातात. पर्टिक्युलरली त्या ग्रहांच्या या रेमेडीज असतात. बापरे. म्हणजे जर तुम्ही शनिवारी जर मारुतीच्या मंदिरासमोर गेलात आणि तिथे जर वडाचं झाड असेल, असंख्य स्त्री पुरुष 8 वाजता 9 वाजता दिवे लावत असतात. नाही, कारण आजकाल काय झालंय माहिती का, आजकाल शहरामध्ये लाईट भरपूर आहे आणि कोणाला जायला वेळ नाहीये, नोकरी संपवून वगैरे जातात, पण त्यांना हे माहिती नाही. आणि हे पूर्वीच्या काळी सूर्यास्तानंतर बाहेर पडूच नये असा एक नियम होता की तिथे लाईटची सोय नव्हती. हे होतं तुम्ही म्हणजे तोही एक सावधानीचा भाग असेल. पण सूर्योदय ते सूर्यास्ताच्या आतच रेमेडीज केल्या जातात. रात्रीच्या रेमेडीज तुम्हाला फ्रुटफुल होतच नाही. आणि मग तुम्ही बरेचदा असंही होतं बरं का, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ते लोक आम्ही रेमेडी देतो काही नीट ऐकत नाहीत, अशा रात्रीचा काहीतरी करतात आणि म्हणतात की आम्हाला रिझल्टच येत. पण अरे आम्ही जे बोलतो ती आमची जबाबदारी, पण तुम्ही ऐकता ती तुमची पण जबाबदारी आहे ना. बरोबर. पण म्हणजे सावधान. मी तर माझ्या प्रेक्षकांना सांगेन सावधान सावधान सावधान. कारण बरोबर रेमेडी केली नाही तर अशी रेमेडी उलटू शकते किंवा रिझल्ट येणार नाही.
आपण सेम जे की काही औषध करतो, तुम्ही चुकीचं औषध घेतलं तर काहीतरी रिॲक्शन तुम्हाला होणारच आहे. येस, सेम एखादी रेमेडी केली आणि ती चुकली तर ती उलटणारच आहे, काहीतरी ती तुम्हाला त्रास देणारच आहे. म्हणजे तो तुम्ही काय करता, काहीतरी ऐकून रेमेडी करता, तुमचा जो ग्रह तुम्हाला शुभ फळं द्यायला आलेला आहे त्याला हा, तुम्ही कुठेतरी वळता आणि मग त्याची अशुभ फळं मिळतात. बापरे. म्हणजे जनरल रेमेडी करताना सुद्धा सावध, रील्सवर बघताय तरी सावध, त्यामुळे युट्यूब मध्ये बघताय तरी सावध. काय करायचं? म्हणजे मी तर सांगेन, ऑथेंटिक. मी सांगितलेले रेमेडी सुद्धा करायच्या आधी फोन करा, विचारा की मी ही करू का, तुम्हाला ती लागू असेल तरच करा, नाहीतर तुम्हाला वेगळी रेमेडी दिली जाईल. आम्ही जेव्हा रेमेडीचे क्लास घेतो आमच्या संस्थेतर्फे, तेव्हा आम्ही स्पेशली हे सांगतो की प्रत्येकाला एकच रेमेडी देऊन तुम्हाला चालत नाही. तुम्हाला चंद्र जरी एखाद्याचा वीक असेल तरी त्याला वेगळी रेमेडी, आणि दुसऱ्याचं चंद्र वीक असेल तर त्याला वेगळी रेमेडी द्यायला. म्हणजे ताई, एकाचं तुम्ही चंद्र षष्ठात आहे म्हणून वीक आहे आणि एकाचं अष्टमात आहे म्हणून वीक आहे, तर त्या दोघांच्या रेमेडीज या वेगळ्या असणार. पण तुम्ही आतापर्यंत ज्या रेमेडीज दिल्यात त्याचा त्रास काही होणार नाही इतपत सगळ्या जनरल रेमेडी दिल्या. आत्ताच्या जनरल रेमेडीज आहेत, म्हणजे त्या कोणीही करू आजारपणाच्या शकतो. आहेत त्या कोणीही करू शकता. व्हेरी गुड. त्याच्यासाठी थँक्यू तुम्हाला सो काही मच. गरज नाही लागत. थँक्यू सो मच. कारण की- फिअर सुद्धा येता कामा नये. फिअर येता कामा नये. कारण आणि फिअरचं कारणच नाहीये खरं म्हणजे घाबरायसारखं लाल किताब नाहीच. ऍक्च्युअली तुम्हाला आणखीन सांगू का, की लाल किताब हे नाव ऐकूनच अर्धी लोक घाबरतात, किंवा अर्धी लोक आपापसातच असा गैरसमज करून देतात की लाल किताब म्हणजे काहीतरी जादू बिदू आहे. तर हे अजिबात जादू नाहीये, हे पूर्ण पारंपरिक शास्त्र अभ्यास करून डेव्हलप केलेलं आहे, आणि ह्याच्यासाठी खरंच घाबरायची गरज नाही. खूप छान. कारण कुठलंही आपल्याला ना सायंटिफिक नसलेली कोणतीच गोष्ट आपल्याला नकोय. नकोय. आणि कुठेतरी अंधविश्वास, कुठेतरी भोंदूगिरी, आपण स्पष्ट नो म्हणतो. अशी कोणतीही गोष्ट की जी जनमानसात सांगू शकत नाही, अशी कोणतीच गोष्ट लाल किताब मध्ये नाहीये, ना आपल्या ज्योतिषशास्त्रात आहे, ना टॅरोमध्ये, कुठेच नाहीये. त्यामुळे स्पष्टपणे जर कोणी तुम्हाला असं काही सांगत असेल तर स्ट्रेट नो टू दॅट. एकदम बरोबर, एकदम बरोबर. कारण आणि आपल्याला अजिबात काही सेफ्टी ही अतिशय महत्वाची आहे आपल्या. ताई, तुमच्याकडनं मी बऱ्याच रेमेडीज एक्सपेक्ट करते, कारण मला माहितीये जादूची पोतडी आहे तुमच्याकडे, भरपूर देऊ शकता, भरभरून देऊ शकता. वैवाहिक सुख हे वेगळं, पण विवाह जमणं हा सध्याचा कुटील प्रश्न झालेला आहे. मुलं दोन्हीही. पहिल्यांदा एक 25-26 वय झालं तरी खूप काहीतरी झालं, आता काय करायचं असं सगळे म्हणायचे. आता 32 वर्षाच्या मुली सुद्धा अनमॅरिड आहेत. बेटर, अजून बेटर. शोध चालू असतो. मुलं पण 36, 37, 38 हे वय आहे. ह्याच्यावर काय उपाय आहे? म्हणजे आई वडील त्रस्त आहेत, मुलांनाही लग्न करायचंय पण योग्य स्थळ येत नाही, मला मॅचिंग मुलगा येत नाही, मला मॅचिंग मुलगी हवी आहे तशी मिळत नाही, काय करावं? लाल किताब काय सांगेल? जनरल रेमेडी अगेन, आणि थोडं तुम्ही याच्यावर तुमचं दृष्टिकोन स्पॉटलाइट टाका मॅडम. येस. आता हे बघा, पहिलं म्हणजे ना हल्लीच्या पिढीला ना खरं काउन्सिलिंगची पण गरज आहे. थोडी ऍडजस्टमेंट करा. आणि लेट मॅरेज हे किती लेट असावं, तर ठीक आहे ना, 30व्या वर्षी तरी मुला मुलींनी लग्नाला तयार व्हायला पाहिजे. तुम्ही ऑलरेडी लग्नालाच 33व्या वर्षी तयार होणार आणि मग तुमच्या हाय एक्सपेक्टेशन असणार, हे प्लीज करू नका. थोडंसं ग्राउंड लेवलला विचार करा की वयाच्या 30व्या वर्षी कुठल्याही मुलाचं स्वतःचं घर नसतं. त्यामुळे असं लगेच की स्वतःचं घर आहे का, स्वतःची गाडी आहे का, की अरे त्याचं पोटेन्शियल बघा, हळूहळू दोघं मिळून बिल्डअप करा ना सगळं. आणि ऑलरेडी आता तुम्ही एकुलती एक मुलं असतं, तुमच्या घरी आई वडिलांचं असतंच, तर का असं एक्सपेक्ट करायचं की ह्याचं स्वतःचं. हा एक पॉइंट. आता आपण रेमेडीवर येऊ की जनरल जेव्हा लग्न जुळत नाही ना तेव्हा कुठेतरी गुरुचा प्रॉब्लेम असतो, गुरु ग्रहाचा प्रॉब्लेम असतो. मुला मुली दोघांसाठी, मुला मुली दोघांसाठी. आणि मुलीसाठी थोडंसं शुक्र पण बघावं लागतं. सो शुक्राची रेमेडी आणि गुरुची रेमेडी, ह्या रेमेडीज मुलांना आणि मुलीला द्यायला लागतात. तर मुलींसाठी साधारण एक रेमेडी म्हणजे की एक तर तिने केळीच्या झाडाला पाणी घालावं. केळीचं झाड नर्सरीमध्ये कुठेही मिळतं, कारण आता युज्युअल, पूर्वी खेडेगावांमध्ये केळीची झाडं भरपूर असायची. आता ना तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर बघा, रेमेडीज सुद्धा त्यांनी सोप्या सोप्या दिल्या होत्या की ज्या आपल्या आवाक्यातल्या असतील, सहज असतील. हा पंजाब सारखा एरिया बघता, तिथे हे जास्त होतं. बरं, केळं हे पिवळ्या रंगाचं असतं. केळी हा गुरुचा
एक कारक मानलं जातं. गुरु तुमचा जर बिघडला असेल तर केळ्याचं घड तुम्ही मंदिरामध्ये ठेवू शकता. हम्म. ही पण रेमेडी आहे की ही लग्नासाठी पण फॉलो करू शकता. पण स्पेशली त्या मुलींनी केळीच्या झाडाला पाणी घालावं आणि एक पारंपरिक आपला उपाय म्हणजे कात्यायनी देवीचा मंत्र करावा. हम्म. शुक्रासाठी काय माहितीये का? शुक्रासाठी जी महालक्ष्मी देवी आहे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या खिरीचा नैवेद्य हा दर शुक्रवारी त्या मुलीने दाखवायचा देवीला आणि स्वतः ग्रहण करायचा, माझं लवकर लग्न होऊ दे म्हणून. हो, सोपं आणि आहे. याच्या उलट मुलांनी, बॉईज जे मुलगे असतील लग्नाचे, हम्म. त्यांच्यासाठी गुरुची रेमेडी म्हणजे पिवळ्या रंगाची चौकोनी बर्फी हा. ती त्यांनी मारुतीला द्यायची आहे. मारुतीला आता इथे सुद्धा बघा, मारुतीला बऱ्याचशा लाल किताबच्या रेमेडीज मध्ये मारुतीला किंवा मारुतीच्या पायावरती ठेवणं, मारुतीच्या मंदिरामध्ये ठेवणं याला जास्ती महत्व आहे. त्याचं एक सिम्पल रिझन आणि लॉजिक. सगळं लाल किताब किंवा आता जे आपण उपाय देतो किंवा मी माझ्याकडे जर कोणी आलं तर सगळे उपाय मी लॉजिकली सांगू शकते की हे लॉजिक त्याच्या मागचं आहे, ते पटलं तरच करा, नाही तर करू नका असं काहीतरी. आणि लोकांना लॉजिकली सांगितलं की पटतं. लॉजिक मारुती मंदिरच आहे. सर्वात फास्टेस्ट स्पीड जो आहे तो आपल्या मनाचा आहे. हम्म. त्याच्या खालोखाल दुसरा स्पीड हा वायू वेगाने जाणारा पवनपुत्र हनुमान. म्हणजे त्याच्या चरणी ठेवलेली इच्छा ही तेवढ्याच वेगाने युनिव्हर्स पर्यंत जाणार. युनिव्हर्स तुम्हाला त्यासाठी हेल्प करणार. हो, एकदम बरोबर. म्हणजे कुठेही आपण लॉजिक सोडत नाहीये, कुठेही सायन्स सोडत नाहीये, कुठेही आपण तुम्ही म्हणलात मगाशी तसं भोंदूगिरी किंवा हे करा ते करा असं बिलकुल करत नाही. तर सिम्पल लॉजिक्स अशी आहेत की त्या मारुतीला तुम्ही हे करा. सेम मारुतीचीच एक रेमेडी आहे, ही पण म्हटलं तर लाल किताबची आहे, म्हटलं तर वेगळी आहे, पण रेमेडी आहे की ज्यांना परदेशामध्ये जाण्याची इच्छा आहे अजूनही, हम्म. ज्यांचे सीव्हीज स्ट्रॉंग आहेत, पासपोर्ट आहे, पण अजून परदेशातनं येत नाहीये काही बोलावणं, त्यांनी जो पर्वत उचललेला मारुतीचा फोटो असतो हम्म. त्यांच्या घराच्या वायव्य दिशेला लावावा. ओके, वायव्येला. त्यांनी पण पण मग तो त्यांचे घराच्या आत परदेशी की बाहेर? आतल्या बाजू, तुमच्याच हा? घरात, तुमच्याच घरात आत. आतमध्ये. कारण आपण साऊथला असेल दरवाजा तर आपण घराच्या बाहेर. नाही, हा स्पेशली तेवढाच एक छोटं पोस्टर तुम्ही परदेशी जाण्यापुरतं लावायचं, नंतर तो फोटो काढून घ्यायचा. वा, एकदम सोपं आणि बिन खर्चाचं, बिन त्रासाचं आणि आपल्या घरातल्या घरात करता येईल असं. खूप मस्त, खूपच छान. म्हणजे मी म्हंटल ना की यांच्याकडे पोतडी आणि ते द्यायलाही तयार असतात. कारण मला अनेक लोकांचा असा अनुभव आहे की खूप काही असतं पण द्यायचंच नसतं. कारण मला असं वाटतं की थोडंसं असतं मग ते थोड्यातून द्यायला नको असतं. इथं भरभरून आहे त्याच्यामुळे काही चिंता नाहीये. एकापेक्षा एक नाही, छान असं उपाय नाही, तुम्ही ताईंकडे. जेवढं द्याल तेवढं तुम्हाला युनिव्हर्स रिटर्न करणार आहे. येस येस, तुम्ही देत राहा, नॉलेज स्प्रेड करत राहा, युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे. फक्त खरंच. मी सांगते तसं नेहमी माझा आग्रह असतो की लॉजिक सांगा मला याच्यामध्ये. तुम्ही प्रत्येक आणि जी रेमेडी तुम्ही लाल किताबची द्याल त्याच्या मागचं लॉजिक आपण सांगू शकतो की हे त्या ग्रहाचं कारक आहे, त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे वापरू शकतो. आणि आजच्या जेनझी पिढी आहे ही, तरुणाई जी आहे, त्यांना सगळ्याचं लॉजिक पाहिजे. लॉजिक असेल आणि तर लॉजिक 100% करणार ते. लॉजिक पटलं की ते करतातच आणि त्यांना करतातच. रिझल्ट येतात. म्हणजे तुम्ही जसं मला मगाशी म्हणालात की तुम्हाला क्लायंटची नावं सांगा, तर मी नावं नाही सांगणार, पण मी सांगेन की 25 वर्ष ते 33 वर्ष हा जो IT वाला क्राऊड आहे ती सुद्धा खूप जण आपले क्लायंट आहेत आणि ते खूप रेमेडीज या वर्षफल प्रमाणे करतात आणि त्यांना चांगले रिझल्ट येतात. वा ताई, ही एवढी मोठी विद्या आहे ही तुम्ही शिकवता सुद्धा, राईट? हो हो आणि आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही म्हणालात की मुंबईत सुद्धा तुम्ही हे शिकवणार आहात. हो. आपल्या प्रेक्षकांना ही ऑपॉर्च्युनिटी नक्की घेतली पाहिजे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स देण्यात येतील की ज्यांना ज्यांना शिकायचंय, ज्यांना लाल किताब शिकायचंय, ज्यांना उपायांचं शास्त्र शिकायचं, वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि केपी पण शिकवताना ताई तुम्ही. केपी पण शिकव. पण सध्या ताई लाल किताब आणि उपायांचं शास्त्र हे मुंबईत शिकवणार आहेत. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पूर्ण माहिती देईन. कारण चुकीचं काहीतरी करणं, उपाय वाटला, रील्स मध्ये ऐकला, युट्यूबवरती ऐकला आणि म्हणून चुकीचं काहीतरी केलं आणि मग त्रास झाला, असं व्हायला नको. पण ताईंनी ज्या तुम्हाला जे जे उपाय दिलेत अत्यंत प्रिकॉशन्स घेऊन उपाय दिलेत. कारण त्रास होता कामा नये हाच उद्देश. कारण
आपण नेहमी म्हणतो भीक नको पण कुत्र्यावर, अशी काही कुठली तरी परिस्थिती होता कामा नये. त्यामुळे नक्की या, नक्की जॉईन करा, कारण तुमच्यासाठी हा लाल किताब आयुष्य बदलवून टाकणार आहे. आणि हो, प्रोफेशन म्हणून सुद्धा अप्रतिम. जर तुम्हाला कोणाचं तरी डेस्टिनी मॅनेज करायचंय तर तुम्ही डेस्टिनी मॅनेजर होऊ शकता हे शिकल्यानंतर. बरोबर आहे ताई? बरोबर, 100% बरोबर. म्हणजे हे तेच आहे. आणि हे उपायशास्त्र काय माहिती का, तर लोक काय विचारतील ते मी तुम्हाला सांगते. ही जी तुम्ही जेनझी वगैरे बोललात त्यांच्यासाठी बरं का, नाही आम्हाला नाही करायचे उपाय. मग काय बिघडणार आहे का? बिघडणार काहीच नाहीये. तुम्ही जर पावसामध्ये जाताय तर तुम्ही भिजणार. याच्याऐवजी उपाय म्हणजे ती छत्री आहे. ती छत्री जर तुम्ही घेतली तर तुम्ही न भिजता पावसातनं बाहेर पडाल. बरोबर. एवढंच आहे. म्हणजे आम्ही काही तुम्हाला सांगत नाही की याच आणि छत्री घ्या. एखाद्याला नाहीच घ्यायची छत्री तर नाही, भिजा. पण म्हणजे भिजाल. मग तुम्ही कसं म्हणालात की वी कॅन मॅनेज डेस्टिनी, आपण फक्त डेस्टिनीला थोडंसं मॅनेज करू शकतो. कारण हे पण मी You cannot कॉन्फिडेंटली change का destiny. सांगितलं, कारण ताई काय म्हणाले होते की एखादा ग्रह आपण शिफ्ट करू शकतो, एखादा ग्रहाची क्रूरता जास्त आहे ते आपण कमी करू शकतो, एखादा वीक आहे त्याला आपण चांगलं बल देऊ शकतो. मग ह्या गोष्टींनी गोष्टी बदलणारच आहे. मग कशाला फाईट करत राहा, कशाला रॅन्डमली आयुष्य जगा. त्यापेक्षा नीट समजून उमजून तुमची जी ताकदीची वर्ष आहेत किंवा जी नव्या नवलाईची, जेव्हा आपण एक तरुण बनतो आणि काहीतरी आयुष्यात अचीव्ह करायचं आणि मग ते 50 झालं, 55 झालं, 60 झालं तरी अचीव्ह होत नाहीये, हवा तो जॉब मिळत नाहीये. 50 वर्षाची माणसं सेटल नसतात, 60 वर्षाची माणसं सेटल नसतात. तुम्हाला जर वाटत असेल हे एक्झॅजरेशन आहे तर अजिबात नाही. अशी माणसं आमच्याकडे येतात ना ताई, तुमच्याकडे पण येतात येतात. अशीच माणसे. आणि काही काही बिचारे असेच वरती जातात. असं करू नका. मानव जन्म हा फार दुर्मिळ आहे. कित्येक योनीत गेल्यानंतर आपल्याला मिळतो, तर त्याचा नीट वापर करा. तुमची लहान मुलं असतील, एज्युकेशन असेल, त्यांना बघा. आणखीन एक गोष्ट सांगते की आत्ताचं वातावरण इतकं खराब आहे की ड्रग्ज आणि अनेक गोष्टी आहेत. आपल्या मुलं कोणत्या वेळेला त्या बाजूला जाऊ शकतात ह्याचा सुद्धा आराखडा तुम्हाला इथे मिळू शकतो. असं काही उदाहरणं आहेत का ताई तुमच्याकडे? आता ऍक्च्युली ड्रग्ज वगैरे असं नाही म्हणता येणार, पण थोडंसं ऍडिक्शन वगैरे हे जे आहे त्याच्या बाबतीत काही रेमेडीज आपण देऊ शकतो. हे सुद्धा ना गुरुनी जर सपोर्ट केला, गुरु तुमच्या पाठीशी असेल, गुरुबळ पत्रिकेला असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता किंवा हे करू शकता. तर ही पण एखादी रेमेडी आहे. हे पहा, चिमूटभर हळदीचं सेवन केल्याने आपल्याला फायदाच होणार आहे. बरोबर? सो ही पण एक रेमेडी आहे की जी व्यक्ती आहे की जी असं अल्कोहोल घेते किंवा ज्याला खूप इच्छा होते, थोडीशी इच्छा कमी करायची इच्छा आहे, तर तुम्ही जे अल्कोहोल घेता त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला. काही काळाने ती इच्छा कमी होताना दिसते. ही पण रेमेडी आम्ही देतो की याचाही काही जणांना फायदा झालेला आहे. पण ज्यांचं अल्कोहोलिझम जास्ती आहे त्यांना पर्सनली याचा फारसा काही फायदा होताना दिसत. हो, पण एकदम असे काही माणसं असतात ते ना आपल्याकडे येऊन किंवा त्यांच्या फॅमिलीत येऊन सॉरी सॉरी म्हणतात, परत घेणार नाही, आणि पुन्हा 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 तीच गोष्ट करतात. यांच्यासाठी त्यांची पत्रिका बघून काही रेमेडी आहे का? मूळ पत्रिका बघून रेमेडी देता येते, पण अगदी स्पष्ट सांगू तर ऍडिक्शन आणि अल्कोहोलिझम हा एक वाढता प्रश्न आहे. फक्त पत्रिका आणि उपाय करण्यापेक्षा ना याला मेडिकल एड्स वापरा, मेडिकल ट्रीटमेंट घ्या, आणि तसं उपलब्ध आहेत. की आपण honestly- रेमेडी तर नक्की देऊ, पण ऑनेस्टली आपण असं काही सांगत नाही बरं का की माझ्याकडे या, हे घ्या, हे घेतल्याने लगेच तुमचं सुटेल. नाही, इट इज नॉट लाईक. नाही, अगदी त्यांनी बघा ऑनेस्टली सांगितलं, कारण हे करा पण याच्या अगोदर तुम्ही मेडिकल औषधं द्या, कारण खूप खूप वाढता प्रश्न आहे. पैसा हँडल करता येत नाही आणि नंतर पैसा संपतो आणि मग नसलेला पैसा कर्ज काढून अल्कोहोलिझम मध्ये जाणारी लोक आहेत. जातात, जाणारी लोक. ताई, आज एक खूप मोठा प्रश्न आणखीन आहे, तो म्हणजे पैसे अडकणं. कुणाला तरी देतो, असं वाटतं की अरे हा माणूस त्याला गरज आहे म्हणून आपण पैसे पुढे करतो. कधी कधी एखाद्या बिझनेसमध्ये आपण पैसे गुंतवतो आणि ते अडकून पडतात. तर असे अडकलेले पैसे सोडवण्याचा लाल किताब मध्ये खूप छान उपाय आहे असं मी ऐकलंय, तो तुम्ही नक्की सांगा. नक्की सांगते. आता हे बघा, आपण ना पैसे जेव्हा देतो तेव्हा विश्वासाने दिलेले असतात ते. हा, आपण दरवेळेला सावकारीसारखं लिखापडी करून व्याजाने नाही पैसे करत. देतो असं होत नाही. जे लोक व्याजाने पैसे देतात ते वसूलही करतात.
हम्म. पण आपण जेव्हा प्रेमाने दिलेले असतात आणि अडकलेले असतात तेव्हा बरं ती व्यक्ती पण मित्र, जवळची कोणीतरी नातेवाईक अशीच असते. हम्म. आपण तिला त्रास नाही देऊ शकत. यावेळी आपण काय रेमेडी करू शकतो माहितीये का? पिंपळाच्या पानाची साधी रेमेडी आहे. तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो की पिंपळाच्या पानाचा भार टाकायचा त्याच्यावर. आता हे कसं करायचं? शनिवारी एक पिंपळाचं पान तोडून आणायचं. कुठलीही रेमेडी आपल्याला माहितीये, सूर्योदय ते सूर्यास्त. येस. हा, त्यामुळे ते आता मी परत मेन्शन नाही करत. पान तोडून आणायचं, त्याच्यावरती एका साईडला छोटासा कापूर जाळा त्या पानावरती. ते पान पडलेलं मिळालं तर जास्ती बेस्ट. पान तोडू नका, झाडालाही दुखवू नका. खाली पडलेलं हिरवं पान मिळालं तर जास्ती बेस्ट, ते आणा. थोडासा कापूर जाळा. त्या कापराचा एक काळसर रंगाचा रेसिड्यू राहतो. त्याच रेसिड्यूनी तुम्ही एखादी मॅचबॉक्सची स्टिक घ्या, काही छोटीशी पिन घ्या आणि त्याच काळ्यानी त्या पिंपळाच्या पानावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा. आणि काय मनातल्या मनात नाव लिहिताना या व्यक्तीकडनं माझे जे अमाऊंट येणं आहे ते लिहा. हेच पिंपळाचं पान तुम्ही, एक तर तुमचं घर मोठं आहे, तुमच्याकडे बाल्कनी आहे, अंगण आहे, तर तुमच्याच घराच्या कुठेतरी अंगणामध्ये दाबा आणि त्याच्यावरती एक दगड ठेवून द्या. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर परत पिंपळाच्या झाडाखाली जा, तिथे माती असते, थोडंसं जागा असते, तिथे ते पान ठेवा, थोडंसं जमिनीमध्ये पुरा आणि त्याच्यावरती एक दगड ठेवा. याने काय होतं माहितीये का? त्या व्यक्तीचं जिचं आपण नाव लिहिलंय तिला थोडंसं मानसिक दडपण जाणवायला लागतं. आपण डायरेक्टली त्या व्यक्तीला काही केलेलं नाहीये, इनडायरेक्टली आपण त्या व्यक्तीला भार दिला, तिला मनातनं असं जाणवायला लागतं की आपण यांचे पैसे परत केले पाहिजे. ही रेमेडी शनिवारी करा. एकदा केली, आता हे बघा, आजार जर क्रॉनिक असेल तर एकदाच औषध घेतलं, एक गोळी घेतली आणि मला बरं वाटलं असं होणार नाही. त्याच्यामुळे ही रेमेडी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 शनिवार करावी लागेल. जेव्हा तुमचे पैसे इतके अडकलेत तर तेव्हा करायलाच लागेल. हे तर सिंपल आहे. आता एखाद्याची ना दानतच नसते द्यायची, अशा वेळेला तुमचा शुक्र बिघडलाय की तुम्हाला येतच नाही आहेत पैसे. मग अशा वेळेला ही रेमेडी करू नका. तुम्हाला जेव्हा असं जाणवतंय की समोरच्या व्यक्तीकडे पैसे आहेत पण त्याची देण्याची दानत नाहीये, तेव्हा शुक्रवारी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ दान म्हणून द्या. ओके. आणि हे दान देताना मनात अशी इच्छा असावी की आपले पैसे आपल्याला परत यायला पाहिजे. लाल किताबच्या रेमेडीज करताना मी कायम सांगते, कुठल्याही रेमेडी करताना तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नको, राग नको, फक्त आपले हक्काचे पैसे आपल्याला परत आले पाहिजे. किती छान. याच्यासाठी अगदी सोपं. तिसरी गोष्ट, तुमचा जेव्हा रवी बिघडतो तेव्हा या गोष्टी होतात. तेव्हा तुमचा रवी स्ट्रॉंग करण्यासाठी सकाळी तांब्याच्या लोट्यातनं सूर्याला अर्घ्य द्या. हे देताना एरवी जनरल जेव्हा आरोग्यासाठी अर्घ्य देता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कुंकू आणि लाल फुल घालता. पण जेव्हा अडकलेले पैसे आहेत आणि ते परत यायचे तेव्हा 11 लाल मिरचीच्या ज्या आतल्या बिया असतात त्या पाण्यामध्ये घाला आणि त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य दिल्यावर त्याला विनवणी करा की माझे पैसे परत यायला पाहिजे. वा, मस्त. म्हणजे मला हे माहित होतं की आपण असं, पण हा उपाय एक्झॅक्टली असाच. फार छान, फार छान, मस्त. गव्हर्नमेंट ऑफिसर्स कधीतरी त्रास देतात. एखाद्याचं काम आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर, ते आता आपल्याला सगळ्यांना उघड माहितीये का त्रास देतात. मग ते त्यावेळेला काय करू शकतो आपण? आता सरकारी कामांमध्ये जेव्हा अडथळे येतात ना, तेव्हा पुन्हा प्रॉब्लेम असतो तो तुमचा राहू बिघडलेला असतो किंवा रवी आणि राहूनी कुठेतरी रवीला खराब केलेलं असतं. तर तेव्हा पण तुम्हाला रवीच्याच रेमेडी करायला पाहिजेत. अशा वेळेला तुम्ही सरकारी शाळेमध्ये जाऊन जर त्या मुलांना जेवण दिलं तरी सुद्धा हे तुमचे प्रॉब्लेम कमी होते. वा. म्हणजे अन्नदान अत्यंत महत्वाचं आहे. अन्नदान महत्वाचं आहे. लाल किताब ना बेसिकली दानाला महत्व देते, सावधानीला महत्व देते, कुठेही ते तुम्हाला, आणि नातेसंबंधांना महत्व देते. येस. तुम्ही सगळ्या रेमेडीज करताय, तुम्ही गुरुच्या रेमेडीज करताय आणि तुम्ही घरामध्ये आई वडिलांचा आदर करत नाही, मोठ्यांचा आदर करत नाही, काही त्या गुरुच्या रेमेडीजचा उपयोग. बरोबर आहे. म्हणजे संपूर्ण लाल किताब हे जेवढं मला माहित आहे लाल किताब बद्दल, आपल्याला माहित आहे की आता रील्स मध्ये येतं मजेत की आत्या म्हटलं की आवडत नाही, मावशी म्हटलं की आवडतं, पण लाल किताब ही सगळ्या नातेसंबंधांना खूप महत्व देते,
आत्याचं तुम्ही काय केलं तर तुम्हाला काय बेनिफिट होईल, मावशीचं काय केलं तर काय बेनिफिट. बरोबर आहे का हे ताई? बरोबर आहे, बरोबर आहे. आज तुमची आत्या, तुमची बहीण, तुमची मुलगी म्हणजे तुमचं बुध आहे. यांच्याशी नातं जर तुम्ही चांगलं ठेवलं तर तुमचं बुध चांगलं राहील. बुध हा व्यापाराचा कारक, बुध हा बोलण्याचा कारक, म्हणजे हे ऑटोमॅटिकली सुधारेल. म्हणजे प्रत्येक ग्रहांच्या अशा छोट्या छोट्या इतक्या छान त्या नात्यांना जर जपलं तर ते ग्रह ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग. किती छान. म्हणजे म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं का की तुमची कर्म ही नीट ठेवली, सगळं ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट होणार आहे, अगदी अगदी बरोबर आहे. जे आपण करत नाहीये. बरोबर आहे, जे आपण करत नाहीये. आता मी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये माझ्याकडे ही लाल किताबची ओरिजिनल लाल किताब पण आहेत. ओ, याच्यामध्ये तुम्ही आत्ता जो कर्म बोललात त्याच्याबद्दलचा पण एक दोहा इतका सुंदर आहे. सांगा ना ताई. हे असे 2 भाग आहेत. याच्यामध्ये कर्मावरती भाग आहे हम्म. आणि छोटे छोटे श्लोक, नातेसंबंध याच्याच वरती सगळं अवलंबून आहे. आणि छोटे 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 4-4 ओळींचे, 8-8 ओळींचे श्लोकांमधनं लाल किताब हळूहळू उलगडत जातं. ग्रहांच्या बाबतीत सुद्धा आणि नात्यांच्या बाबतीत सुद्धा हे लाल किताब असंच उघडत जातं. तुम्ही घाबरू नका, जर लाल किताब शिकायचं म्हणजे हे एवढा ग्रंथ घेऊन नाही बसायला लागणार. हो. ते काम शिकवणारे ते काम आम्ही करतात. करतो, ते काम आम्ही करतो. आम्ही त्यातलं शॉर्ट काढून तुम्हाला देतो. तुम्हाला रेडी टू इट असं मस्त छान आणि अतिशय सोप्या भाषेत. म्हणजे मी एक प्रॉमिस तुम्हाला देऊ शकते की ताई ज्या वेळेला शिकवतात रसाळ बाणी, तुम्हाला आता ती कळलीच असेल, आणि प्रत्येकाची काळजी घेऊन ह्याला समजले की नाही, त्याला समजले की नाही, आणि तुमच्या पर्सनल गोष्टी, पर्सनल तुम्हाला त्या स्वतः बोलून समजून पक्का पाया करूनच बाहेर पाठवतात. म्हणजे त्यांच्याकडनं जो कोणी लाल किताब शिकेल तो जाऊन दुसऱ्यांना लाल किताब त्याचं काही प्रॅक्टिस नंतर नक्की शिकवू शकतो. इतकी ताकद ते आपल्या स्टुडंटमध्ये तयार करतात. जे हे लाल किताब ज्यांनी लिहिलंय त्यांनी जे मनामध्ये आणलं होतं तसंच भाव यांनीही ठेवलेला आहे, आणि खरंच याचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे. ताईंना बराच वेळ आपण आता इथं अडकवलंय, पण तरी एक गोष्टीत अजून, कारण मला तर ग्रीडी व्हायचंय, कारण सगळे माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, माझी जी फॅमिली आहे सगळी, त्यांच्यासाठी भरभरून देणं हे माझं काम आहे. ताई एकच गोष्ट, घर हा अत्यंत जटिल प्रश्न मेट्रो सिटीमध्ये, छोट्या सिटीमध्ये सगळीकडे झालाय. घर होत नाही, कधी कधी पैसे असतात, सगळं असतं, पण घर होत नाही. घर झालंय पण तरी तिथे राहायला जाऊ शकत नाही, किंवा हे घर विकल्यानंतर दुसरं घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे, घर विकलं जात नाही. प्लीज ह्या दोन्हीच्या मला रेमेडीज द्या. पहिलं म्हणजे घर घेताना एक आहे की तुमची फायनान्शियल कपॅसिटी तेवढी पाहिजे, की माझी तयारी आहे, मला बँकेतनं लोन मिळेल आणि मग मला घर घ्यायचे आहे. म्हणजे असं नका करू बरं का कधीही, उपाय देताना किंवा घेताना किंवा ऐकणाऱ्यांनी, की माझी तेवढी कपॅसिटीज नाही. लग्न करायचंय ना, मान्य आहे, लग्न प्रत्येकाला व्हावं ही इच्छा आहे, ही जायज आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण माझं लग्न हे कुठली ती नटी तमन्ना भाटियाशी व्हावं ही इच्छा जायज नाहीये. म्हणजे हे लक्षात ठेवा आणि मग उपाय करा. तुम्ही तुमचं जर मापात राहा, थोडक्यात म्हणजे अपेक्षा करताना पण मापात करा. मापात करा, जेवढी तुमची आहे तेवढी करा ना. तुमची असेल तेवढी इच्छा तर करा ना, असं नाही. घर तुमचं कमी फायनान्स आहे तर 1 BHK घ्या, नंतर 2 BHK होईल. नका 2 BHK. पण याच्यासाठी एक साधी रेमेडी आहे. घर होण्यासाठी शनीला आपल्याला पुश करावं लागतं, शनीची मदत घ्यावी लागते. तर शनीसाठी तुम्हाला रेमेडीज 2-3 साध्या, म्हणजे एक म्हणजे शनी हा नोकर चाकरांचा कारक आहे. सो तुमच्या नोकर चाकरांशी व्यवस्थित राहा, नीट राहा, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना द्या, एक्स्ट्रा काही देऊ नका, पण त्यांच्या हक्क मारू नका. हा पहिला साधा उपाय जे आपण नातेसंबंधांच्या बाबतीत बोलतो. आणि दुसरी रेमेडी जेव्हा तुम्हाला करायची आहे तेव्हा रेडा, म्हणजे म्हशीमध्ये मेल फिमेल जे असतं तर रेडा, तर रेड्याला तुम्हाला मोहरीच्या तेलाने मसाज करायचा एकदा तरी. आता हा कुठे मिळेल तर प्रत्येक शहरामध्ये सुद्धा गोठ्या आहेत. सो तुम्हाला तुमच्या जवळचा म्हशीचा गोठा शोधावा लागेल. त्या म्हशीच्या गोठेवाल्याला थोडे पैसे द्यावे लागतील की बाबा रे मला असं एक तुझ्या रेड्याला अंघोळ घालायची आहे, पैसे दिले की तो तुमचं सगळं ऐकेल. मग तुम्ही मोहरीचं तेल घ्या आणि त्या रेड्याच्या पाठीला थोडंसं शनिवारच्याच दिवशी लावून घ्या, मसाज करून. मग त्यानंतर स्वच्छ पाणी पण टाकायचं का की ते? त्याच्यानंतर स्वच्छ पाणी पण टाकायचं. मोहरीच्या तेलाने मसाज करत स्वच्छ पाणी टाका, म्हणजे शनी महाराज खुश. पुन्हा सेम एकदाच करून नाही चालणार.
4 ते 5 शनिवार, 6 शनिवार, आणि इच्छा ठेवा की माझं घर झालेलं आहे. सेम इथे पुन्हा आपण मारुती रायांची मदत घेऊया. मंगळवारी एक छोटंसं प्रतिकात्मक घर, खेळण्यातलं घर, हे त्याच्या पायाशी ठेवा आणि इच्छा बोला. ताई परत सांगा. मंगळवारच्या दिवशी एक प्रतिकात्मक घर, हा खेळण्यातलं घ्या, तुम्ही लोगो सेटचं बनवा, तुम्ही ड्रॉ करा छान चित्र, आणि ते हनुमानाच्या पायाशी ठेवा वा. आणि त्याला इच्छा बोला की माझं घर लवकर झालं पाहिजे. किती सोपी आहे. म्हणजे रेड्याचं मी समजू शकते, कारण माझ्याही असं आलं तर, कारण मी मुंबईत दादर सारख्या ठिकाणी राहते, इथे कुठे गोठा आणि काय असं मला बरंच आलं. पण हे किती सोपी आहे, दुसरी रेमेडी किती सोपी आहे. सोपी आहे आणि होते, याचा फायदा झालेला आहे. ही हो ना? आमच्या काही रेमेडीज अशा आहेत ज्या ट्राईड अँड टेस्टेड आम्ही क्लायंट्सला दिल्या, त्याचा उपयोग झाला आणि त्या एकदम छान. मस्तच, अगदी मस्त. आणि विकण्यासाठी तुम्हाला घर विकण्यासाठीच्या रेमेडीज बऱ्याच मोठ्या आहेत, पण अगदी सोपी म्हणजे गुलाबाची फुलं पुन्हा मारुती रायाच्याच पायावरती मंगळवारीच ठेवायची आहेत आणि इच्छा बोलायची की माझं घर विकलं जावं. आणि त्याचबरोबर क्लास 4 वर्कर्स जे आहेत त्यांना चहापत्ती दान द्यायची, चायची पत्ती. मग हे आपण राहूसाठी पण देतो ना चहापत्ती दान? त्याच्याचसाठी आहे, पण ही घरासाठी पण रेमेडी आहे, राहूचीच रेमेडी आहे ही, जमादार को चाय की पत्ती. पण ही घर विकलं जाण्यासाठी एक चांगला उपाय आहे. ताई, थँक्यू सो मच. खरंच आभारी आहे. इतक्या रेमेडीज दिल्या आणि जनरल दिल्या, परत अशा नाही दिल्या की त्या कुणी करू नाही शकणार अशा रेमेडीज नाही दिल्या. जनरल रेमेडीज आहेत, प्रत्येकाच्या कुंडलीनुसार पुन्हा वेगळ्या वेगळ्या रेमेडीज खूप येतात. ते स्पेशल ट्रीटमेंटसाठी तुम्हाला ताईंकडे जायला लागेल. आणि तुम्हाला मी सांगते, असे पण क्लायंट माझ्याकडे येतात बरं का, की जे फोन करून दिल्लीला फोन करतात, त्या लोकांशी बोलतात, ते त्यांच्याकडनं असे 5-7 फनी रेमेडीज येतात आणि त्या लिहून आलेल्या रेमेडीज हिंदीमध्ये असतात, त्या यांना कळतच नाहीत, की मग ते सगळं घेऊन ते माझ्याकडे येतात की आता आम्हाला सांगा की हे म्हणजे काय करायचंय. त्यांनी आम्हाला आलू की गिटक सांगितलीये, मग हे म्हणजे काय आहे, मग हे म्हणजे काय, मग असं सुद्धा आपल्याला करावं लागतं. बापरे. म्हणजे एक लक्षात घ्या, ऑल द वे इकडून तुम्ही दिल्लीत जाणार आणि परत पुण्यात येणार, त्यापेक्षा आधीच पुण्यात या. आणि मराठीमध्ये आपण बोलतोय ना, मराठी लोकांना मराठी भाषेमध्ये आपण सांगतोय, कारण आहे ना, हे उर्दू आणि फारसी शब्द भरपूर आहेत, त्यामुळे कळण्याला थोडंसं, म्हणजे कारण तुम्हाला स्पेसिफिक गोष्टी माहिती पडल्या पाहिजेत, तर त्या माहिती पडण्यासाठी थोडंसं कठीण, डिफिकल्ट नाही, थोडंसं कठीण, तिची पातळी थोडीशी आहे. परंतु ज्या वेळेला एक्सपर्ट तुमचा हात पकडतो ना, त्यावेळेला तुम्ही झट 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 यातून बाहेर पडत असता. तर मी खरंच सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की लवकर तुम्ही हे शिका. आपला पॉडकास्ट रिलीज होईल त्यावेळेला तुम्हाला डेट दिली जाईल, तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल, कोणत्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं हेही सांगितलं जाईल. आणि अगदी मध्यवर्ती ठिकाणी हा वर्कशॉप होईल. प्रत्यक्ष का, ऑफलाईन का? कारण ऑफलाईन जे देऊ शकतो ना, ऑनलाईन ते देतच, पण ते ना एक मिठाचं जेवढं आणि एक पिंच ऑफ प्रॉपर सॉल्ट जेवढं अन्नामध्ये गरजेचं आहे ना, ते द्यायला ऑफलाईनच हा वर्कशॉप अटेंड करणं गरजेचं आहे. अगदीच अशक्य असेल तर ऑनलाईनची पण सोय केली जाणार आहे. असं नाहीये की ऑनलाईनची सोय नाही होणार आहे, तर दोन्ही सोयी तुमच्यासाठी उपलब्ध असतील. परंतु जरूर 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 हा वर्कशॉप करा. आणि पुण्यातल्या विद्येच्या माहेर घरातल्या शहरामध्ये इतकी एक विदुषी आहे लाल किताबची आणि उपायांची महाराणी आहे. ह्या उपायांच्या महाराणीला मी अशी सोडणार नाही. आज मी त्यांना निरोप देणार आहे, परंतु परत येण्यासाठी 4, 5, 6 पॉडकास्ट जितकं काही माझ्या लोकांना देता येईल तेवढं देण्याचा पूर्ण प्रयत्न. आणि ताई, हा हट्ट तुम्हाला मान्य करावाच लागणार आहे की आज जायला अलाउड आहे, पण पुन्हा येण्यासाठी. येस, नक्की. तुम्हाला आवडलं का ताई? हो. थँक्यू सो मच फ्रेंड्स. आपल्याला ताईंशी परत भेटायचे, तर आज आपण सगळ्यांनी निरोप घेऊया. परंतु निरोप घेताना तुम्हाला जी काही अडचण असेल तुम्ही कमेंट करा, तुम्ही शेअर करा, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, शेअर करताना आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना पण हे सांगा, कारण माहित नाही कुणाचा काय प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या एका शेअरमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि जो देणारा असतो ना, त्यालाच युनिव्हर्स देत असतो. थँक्यू सो मच फ्रेंड्स. थँक्यू सो मच ताई. थँक्यू.